मुंबईमधील लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटा प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 2006 साली साखळी बॉम्बस्फोट झालेला होता आणि याच स्फोटामध्ये ज्या आरोपींना दोषी ठरवण्यात आलेलं होतं त्याच आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील लोकलमध्ये 7 ठिकाणी हे बॉम्बस्फोट झालेले होते आणि यामध्ये 200हून अधिक जणांचा मृत्यू झालेला होता आणि यातील आरोपींची आता निर्दोष मुक्तता झाल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, मुंबई हायकोर्टाने या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे, नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच 18 वर्षापूर्वी म्हणजेच 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील माटुंगा रोड, माहीम जंक्शन, बँड्रा, सांताक्रूज, जोगेश्वरी, बोरिवली आणि भायंदर सारख्या रेल्वे स्थानकावर जो साखळी बॉम्बस्फोट झाला होता रेल्वेमध्ये, त्या संदर्भात 12 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि गेली 18 वर्ष हा खटला सुरू होता। मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा खटला गेलेला होता। खालच्या न्यायालयाने 5 जणांना फाशी तर 7 जणांना जन्मठेप सुनावलेली होती। मात्र त्यामध्ये आता मोठा निर्णय समोर आलेला आहे। पुराव्याअभावी मुंबई हायकोर्टाकडून या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। एकंदरीत अतिशय मोठा एक हादरा राज्य सरकारला बसला आहे असं म्हणावं लागेल, कारण मोठ्या प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट झाले होते ज्यामध्ये 200हून अधिक लोक हे जखमी झालेले होते आणि त्यानंतर या संदर्भात पुढे जाऊन खालच्या कोर्टामध्ये आरोपींची अटक झाल्यानंतर त्यांचा खटला चालवण्यात आलेला होता, ज्यामध्ये 5 जणांना फाशी सुनावण्यात आलेली होती। मात्र यानंतर या शिक्षेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आलेली होती आणि त्यात मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली अनेक वर्ष हा खटला सुरू असताना आता 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 11 मिनिटाच्या आत, म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली होती 11 जुलै 2006 रोजी, 11 मिनिटाच्या आत वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर हे ब्लास्ट झालेले होते। यामध्ये जवळपास 209 जणांचा मृत्यू झालेला होता आणि 700हून अधिक जखमी झालेले होते आणि याच्यानंतर मुंबई पोलिसांच्या ATS वर मोठा प्रेशर आलेला होता आणि तपासाअंती त्यांनी 12 जणांना अटक केलेली होती। वेगवेगळे पुरावे न्यायालयामध्ये दाखल केलेले होते। या पुराव्यांच्या बेसिसवर, या पुराव्यांच्या आधारावर खालच्या कोर्टाने या सर्व आरोपींना शिक्षा सुनावलेली होती। मात्र उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर बचाव पक्षाकडून वेगवेगळे दावे करण्यात आलेले होते। पोलिसांनी कुठले पुरावे सादर केलेले आहेत, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणत होता, टेक्निकल ग्राउंडवर हा त्यांचा जो जे बचाव पक्षाचे वकील होते त्यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं आणि त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता हा निकाल दिलेला आहे। 18 वर्षानंतर या 12च्या 12 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेलं आहे। नक्कीच महेश, खरं तरी मोठी बातमी आहे। 18 वर्षांनंतर या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या बॉम्बस्फोटासाठी सिमी आणि लष्कर या अतिरेकी संघटनांनी ही जबाबदारी स्वीकारलेली। यामध्ये 206 जणांचा मृत्यू झालेला होता आणि जवळपास 700हून अधिक जण या बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले होते। 18 वर्ष हा खटला सुरू होता। यामधील 5 जणांना फाशीची शिक्षा होती तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। मात्र 18 वर्षांनंतर पुराव्यांअभावी त्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील 7 रेल्वे स्थानकांमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि या बॉम्बस्फोटामधील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय, मोठा निर्णय दिलेला आहे आणि या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याची जी काही आठवणी आहेत त्या आजही ताज्या आहेत, कारण मुंबईमधील लोकल ही जी लाईफलाईन समजली जाते त्या लाईफलाईन मध्ये हा मोठा बॉम्बस्फोट झालेला होता। 7 रेल्वे स्थानकांमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि यामध्ये जवळपास 200हून अधिक जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर त्या आरोपींना अटक करण्यात आली। काही जण अतिरेकीचे होते, ते फरार झालेले होते, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर मकोका लावलेला होता। मकोका कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं। 12 जणांना त्यांच्यात पकडण्यात आलं, 5 जणांना फाशीची शिक्षा झाली, त्यातल्या 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली। मात्र पुराव्यांअभावी त्यांना आता निर्दोष त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे।